मध्ये डीपी झाला आता छत्रपती संभाजीनगरचा. जेव्हा डीपी होतो तेव्हा आपण लँड भूमापनाकडनं आपण पूर्ण ईपीओ घेतो अध्यक्ष महोदय. एक्झिस्टिंग जो लँड यूज असतो ELU तो घेतो, तो आपण पूर्ण एम्पोज करतो आपल्या नगरपालिकेच्या नकाशावर आणि त्यानंतर आपण डिक्लेअर करतो. मग सजेशन ऑब्जेक्शन मागवतो. हे सगळं त्यांनी बेकायदेशीर, कारण भूमापन मला मी पत्र दिलं एका मंत्री महोदयांनी, त्यांनी सुस्पष्ट लिहून दिलं की हे सगळ्या याच्यामध्ये सदोष आहे. मनाप्रमाणे जेव्हा हे सजेशन ऑब्जेक्शन झाले, हेअरिंग झाल्यानंतर मायनर मॉडिफिकेशन, म्हणजे समजा आता कर्वेचर आहे त्याला आपण स्क्वेअर करून घेतलं, छोटे करायच्या जागेवर मोठे आरक्षण आणखीन अध्यक्ष महोदय यांनी टाकून ठेवले. इतकंच नाही अध्यक्ष महोदय, ज्या एक्झिस्टिंग जागा होता ह्याला आता एक 15 दिवसापूर्वी अध्यक्ष महोदय एका मुलाचा मर्डर झाला अध्यक्ष महोदय. दुर्दैवाने काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी त्याचा मर्डर केला आणि तिथले सगळे एन्क्रोचमेंट करण्याकरता, ठीक आहे एन्क्रोचमेंट करायला आपली काही हरकत नाही, पण अध्यक्ष महोदय या आयुक्तांनी याचा फायदा करप्शन करता असा घेतला की जर समजा अतिक्रमण आहे, सरकारी जागेवरचं अतिक्रमण आहे, मॅटर कोर्टमध्ये गेलं, कोर्टाने स्पष्ट सांगितलं अध्यक्ष महोदय, ऑर्डर आहे माझ्याकडे की तुम्ही प्रोसेस फॉलो करा. जर नवीन असेल तर ऍक्विजिशन करा, मालकीचं असेल तर त्याच्या तुम्ही पूर्ण प्रोसेस फॉलो करा. परंतु अजिबात नाही, असं दादासारखे 50 JCB घेऊन निघाले. एन्क्रोचमेंट काढायचा माझा अजिबात विरोध नाही, पण समजा मालकीची जागा आहे माझी 60 फूट, पण मी तिथं बांधकाम परमिशन नसेल घेतलेली तर त्याला कायदा आहे, तुम्हाला मला नोटीस द्यावी लागते. हे बांधकाम एक तर तुम्हाला रेग्युलराइज करता येतं किंवा त्याला तुम्हाला दंड आकारता येतो अध्यक्ष महोदय. इथं उपर तुम्हाला पाडायचं असेल तर माझं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. गोर गरिबांची घरं अध्यक्ष महोदय त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये यांनी सगळं बुलडोजर आणि सगळं JCB लावून अध्यक्ष महोदय काढलं. आता डीपी प्लॅन, जो सदोष डीपी प्लॅन यांनी एक्सपोज केला, बाहेर एक्सप्लोर केला अध्यक्ष महोदय, त्यामध्ये 30 मीटरचे रोड जे 20 वर्षापूर्वी फायनल झालेले होते, बिल्डिंग परमिशन देण्यात आलेल्या होत्या, त्या बिल्डिंग परमिशनच्या ठिकाणी यांनी 45 मीटरचा रोड अध्यक्ष महोदय दाखवला डीपी मध्ये. दाखवल्यानंतर तुम्हाला समोरवाल्याकडनं ती लँड ऍक्विजिशन करून घ्यावी लागेल, नोटीस द्यावी लागेल, त्यांना मुआवजा द्यावी लागेल, मोजून घ्यावी लागेल. तसं काहीच न करता स्वतःची मनमानी करून आणि हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय यांनी केला होता. एक म्हणजे कोणतीही गोष्ट येऊन भेटणं